गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. अरे बाकीचे कुठे सगळे? दादा सगळेजण स्वयंपाक करतात. हा आपण पूजा करून घेऊया, मग बाकीचे सगळेजण येतील आरती का. ठीक आहे ठीक आहे. मी सगळ्यांना सांगून येतो आपल्याकडे बाप्पा आलाय. अवघा जा रे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा आला. अरे अरे हो 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 काय केवढा ओरडतोयस? बाहेर ओरडत होतास त्याचा आवाज इथपर्यंत येत होता. काय चाललंय तुझं? असू दे गो मंजू, गणपती इल्यावर पोरामस्ती करणारच. बघा ना उमाताई, तुम्ही इथे काय काम करत बसलाय? चला तिथे आपल्याकडे गणपती बाप्पा आला, त्याला बघायला चला. चला फॉरेन तिथे तू ऐक ऐक ऐक, आमचं काम झालं ना की आम्ही येतो ना बाहेर. डुग्गू, अरे गणपती बाप्पाक आणि त्याच्या उंदीर मामाक मोदक, अळूवडी, पुरी भाजी सगळं जेवण हवा की नको त्याची तयारी करतो आम्ही. फॉरेन तिथे निश्चिताई, तुम्ही तरी चला ना, प्लीज प्लीज चला ना. निशी बाय, बसून बसून पाठ दुखली असेल तुझी. जा बाहेर बाहेर फिरून ये जा. आई हो जाते. निशिताई आता उमाय पण सांगते, चला ना तुम्ही. चला ना ग, चला ना. डुगू, हे बघ माझे ना थोडेच मोदक बाकी आहेत. ते झाले की मी पण येते. हा तोपर्यंत तू बघ बाहेर कोणाला हेल्प हवी आहे का? सगळ्यांचीच कामं पटापटावरती. हा जा. लवकर या तुम्ही, तुम्ही सगळ्यांनी लवकर या, मी जातो. गणपती बाप्पा. आई थोडेसे शेंगदाणे बाकी झाले की जाते. ओवी अगं किती छान जमले तुला मोदक. अगं हे काय? गेल्या वर्षी मोदकाच्या नावाखाली गोल गोल लाडू बनवले होतेस. आताच हे मोदक बघून कोणी विश्वास सुद्धा ठेवणार नाही की हे तू केलेस. खूप छान केलेस. हा मंजू काकी, अगं यात तुमचंच क्रेडिट आहे. तुम्ही सगळ्यांनीच शिकवलं ना मला, नाहीतर यावेळेस पण मी मोदकाचे लाडूच केले असते. बरं ऐक, हे ना याला स्टीम करायला ठेव मोदकांना, आणि ते झाले की बाजूला ठेव. म्हणजे असं वेगळं का मला कळालं नाही. अगं लाली आत्याला त्यात चारोळी आवडत नाही ना. लास्ट टाइम त्या बोलल्या होत्या, म्हणून त्यांना विदाऊट चारोळी केलेत मी. अँड बाकीच्यात नंतर चारोळी घातली आहे, म्हणून म्हटलं ते बाजूला ठेव. वा, एवढ्या आठवणीने तू लालिताईंसाठी वेगळे मोदक केलेस. मग मला तर आता ते वेगळे ठेवायलाच लागतील ना, नाहीतर उगाच माझ्यामुळे तुला ओरडा पडायचा. ठेवते मी. हो बाय माझे मंजू, ह्यांची पूजा झाली वाटतं. तू पटपट आवर, नैवेद्यासाठी कधी पण हाकेल. गणपती बाप्पा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची, घंटी जगे मुक्ताफळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न कंचवरा गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंझुंती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणिवर वंदना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सर्व वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव.
लिंगोटांगण मदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे लिंगन आनंद पूजन हवे वाईन मने नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुच सखा त्वमेव विद्या जगणं त्वमेव सर्वं मम देवते कायेन वाचा मनसेन्द्रिये देवा पुण्यात्मरावा प्रभृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णं दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की जय. गणपती बाप्पा माझं ओवीवर खरंच मनापासून प्रेम आहे रे. त्या एका अपघातामुळे तिच्या आयुष्यात एक दुःख आलंय. आपण ते आम्ही आमचा नशिबाचा भाग म्हणून स्वीकारलाय. मग बाप्पा मी तिला अंतर नाही देऊ शकत. बाप्पा तुझा आशीर्वाद आमच्या प्रेमाला मिळू दे बस. बाकी मला आयुष्यात काही नको. मावशी हा रुमाल किती छान आहे. तू केलायस? नाही गो, निशीने केलंय. ते का शाळेत कसले कसले उपक्रम असायचे ना, लालिताने शिकवल्याने कसा रुमाल वेडूचा ते. हाऊ हाऊ अमेझिंग. लाली आत्या मला पण पीस शिकवाल का? मला ॲक्च्युली निशीच्या बाळासाठी सॉक्स आणि स्वेटर करायचं आहे. उगाच ना ह्या त्या कारणावरनं माका लाडी गुडी लावूक येऊ नकोस काय. हा आणि असा पण ना ता काम खूप कठीण हा. तुका नाही जमूचा कळला. ओवी बाळा, ह्या बघ हे नैवेद्याचं ताट आहे ना, ह्यांका देऊन ये जा. आले. असं
काय करता लालिताई? ते का निशीच्या बाळासाठी शिकूचा होता ना, मग नको कशाक म्हणालास? पोरीचं तोंड पडला तर मनापासून शिकवा म्हणाला होता. लालिताई, त्याच्या मनात तसं काय नाही हा. तिका असा वाटता की असा गोड गोड बोलला ना म्हणजे मी विरगळेन आणि तिका माझी सून म्हणून पत्करेन. तसा काही एक होणार नाही हा. ह्याच्या त्याच्यावरून ना मी विरगळणारी बाई नाही हा, सांगून ठेवतोय. आता कसं समजवायचं यांना? कोणाचंच ऐकत नाही ते. हे सगळं कधी संपणारे देव जाणे. आजवर जसा निस्तरला ना तसा सगळं नीट होईत. विघ्नहर्ता इलो ना घरात, तो सगळं नीट करीत. दादा, मावशी नैवेद्य झाल्यावर सगळ्यांना जेवायला वाढणार आहे. ठीक आहे. अरे कमाल आहे तुमची. परत हायसर कित्या केलास तुम्ही? मी वरच्या कोर्टात अपील करायला आलो. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? तर तुम्ही मला निशीला भेटायला देणार नाही मला माहिती, म्हणून मी बाप्पाला भेटायला आलो. आता यांच्यासमोर मी विनवण्या करणार, यांना रिक्वेस्ट करणार. यांना माझी दया आली तर ठीक आहे. कसं ना, बाप्पा अख्ख्या जगाचा ऐकतो, म्हणजे माझंही ऐकेल तो. आणि मला खात्री आहे की तुम्ही मला बाप्पाला भेटायला नकार देणार नाही. बरी वेळ साधलीस तरी पण मी तुका आत. गणपती बाप्पा, तू सगळ्यांचं ऐकतो, मग मी थोडा तरी खरा असेल ना तर तू माझं ऐकशील मला खात्री आहे. बाप्पा, निशीवर माझं आजही तितकाच प्रेम आहे जितका लग्न आधी होतं. झाले असतील गैरसमज, आणि या गैरसमजामुळे मला आमच्या नात्यात आलेला दुरावा सहन होत नाहीये. तो निशीला पण सहन होत नसणार आहे. आणि आता तर आमच्या प्रेमाचा दुवा या जगात येणार आहे, आणि त्याच्या अगदी सुरुवातीपासून त्याला आईवडिलांचं प्रेम मिळावं असं मला वाटतं बाप्पा. म्हणून हा दुरावा मिटव आणि मला आणि निशीला एकत्र आण, एवढीच प्रार्थना आहे. दादा, मला माहिती आहे मी तुम्हाला परत परत तेच विचारतोय, आणि खरं तर मला पण लाज वाटते, पण मी एकदा निशीला भेटू का प्लीज? हे बघा, मी देवासमोर उभा आहे. देवासमोर उभं राहून मी खोटं नाही बोलणार, एवढं तरी विश्वास ठेवा माझ्यावर. दादा, निशीला गैरसमज झालाय. मला फक्त तो गैरसमज दूर करायचा.
प्लीज हात जोडतो तुमच्यासमोर. दादा, जर मी चुकीचं वागलो असेल ना, तर मी माझं तोंड तुम्हाला परत कधीच दाखवणार नाही. तुमच्या आयुष्यातून कायमचं निघून जाईन, आय प्रॉमिस. ह्या बघा नीरजराव, आम्ही फक्त तुमका ना देवाच्या दर्शनासाठी आत येण्याची परवानगी दिला. तुम्ही तुमच्या शब्दावर तरी ठाम राहा. बंधू, जाऊ दे त्यांना. अरे पण दादा, त्यांच्या मनाचं समाधान तरी होईल. दादा, निशी दुखावली जाणार असं मी काहीच बोलणार नाही, करणार नाही. आय प्रॉमिस. आणि थँक्यू. दादा काय या कशाक त्यांना जाऊ दिलंस? बंधू, कदाचित आईच्या आणि बाप्पाच्या मनात याच असत. दोघांच्यातलो गैरसमज मिटून नव्याने पुन्हा सुखानं संसार सुरू करू देत. निशी, चल बाहेर, जेवण रेडी आहे, तू खाऊन घे. ऐक ना, मी काय म्हणते, तू आत घेऊन येशील जेवण? निशी, आज स्पेशल डे आहे ना, बाप्पा पण आलेत, तर सगळ्यांसोबत जेवायला बस ना. गरम गरम मोदक खा. म्हणजे तू केलेत म्हणून? हो म्हणजे काय, ऑफकोर्स. तू बघ निशी, माझ्या हातचे मोदक जर खाल्लेस ना, तर बघ बेबी इतकं खुश होईल ना की पोटातच त्याला क्रेविंग्स होतील ना. हो, होतील ना. बट या, ह्या सगळ्याच्या बदल्यात तुला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. मला काय? तुला लालियात निटिंग शिकवलं ना, मग मी वूल आणते. आपण ना तुझ्या बाळासाठी मस्त वुलन सेट तयार करूया. म्हणजे मीच करेन ते, तू फक्त मला शिकवायचं. मी शिकवेन तुला, पण मला माहिती आहे माझं मन कशात तरी गुंतून राहावं, म्हणून करतेस ना सगळं. शिकवे. हो. सो ब्लू की पिंक? पिंक आण. पिंक आण. मला माझ्या निशीसारखी गोड, सुंदर आणि काइंड हार्टेड मुलगी हवी. हे का आले तिथे? मला नाही बोलायचं त्यांच्याशी, त्यांना प्लीज निघून जायला सांग. ओवी, निशीला सांग मी फक्त एकदा तिच्याशी बोलायला आलोय, सगळ्या गोष्टी क्लिअर करायला आलोय. निशी, तू असं का वागतीयस? असा कोणता गुन्हा केलाय ज्याची तुम्हाला एवढी कठोर शिक्षा देतीयस? निशी, निशी, आपल्याला बाळ होणार आहे, पण ते मी सेलिब्रेट करू शकत नाहीये, त्याचा मी आनंद घेऊ शकत नाहीये. ओवी, डॉक्टरांनी काय सांगितलंय? मला स्ट्रेस होता का मध्ये? का कोणाला कळत नाहीये? मला त्रास होतोय, मला नाही सगळं सहन होतंय. माझं डोकं दुखते, प्लीज तू यांना जायला सांग प्लीज. मला त्रास होतोय, प्लीज प्लीज. हे बघ, शी इज नॉट वेल, खूप डिस्टर्ब येते आता. तिला त्रास होईल असं का वागतोयस तू? तिला नाही बोलायचं ना तुझ्याशी, तिला फोर्स नको करू प्लीज.
ओवी, मी निशीला त्रास देणार नाही. तू फक्त एकदा तिला माझ्याशी बोलायला सांग. फक्त एकदा प्लीज. हे माझं डोकं दुखतंय. प्लीज तू मला बोलायचं तर बाहेर जाऊन बोला प्लीज. मला त्रास होतोय. पण निशी, नीरज प्लीज प्लीज